नमस्कार मंडळी, मी बघू तुम्ही बघू शकता परत एक व्हिडिओ आहे. तो पण आपल्या मराठी पोराचा ज्याने नवीन उद्योगामध्ये उडी घेतलेले आहे. आणि आता तुम्ही बघू शकता छोटासा स्टॉल लावलेला आहे एका गाळ्यामध्ये. ह्या ठिकाणी तुम्हाला नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळं काही मिळतं. बऱ्यापैकी कस्टमरसुद्धा असतात. आता हे आपले काही बांधव आहे ते आपलं नाश्ता केलेला आहे, तुम्ही बघू शकता. बरोबर आहे ना. आणि मित्रच आहेत आपले. नवीन बिझनेस स्टार्ट केलेला आहे, नवीन व्यवसाय चालू केलेला आहे. आणि मला वाटतं आपण मराठी म्हणून आपण आपल्या या मित्रांना सपोर्ट करायला हवा. आणि आता माझ्या तरी म्हणण्यानुसार बऱ्यापैकी आपली मराठी पोरं आता उद्योगाकडे वळताना दिसत आहेत. आणि त्यांनाच विचारू जरा 2 मिनिटं या पुढे. काय कसं काय वाटतंय उद्योगाचं? चांगलं वाटतंय. जवळचा जवळ या कारण रोडमध्ये हे असल्यामुळे आवाज येत नाही. हा बोला ना. चांगलं वाटतंय. आता स्टार्टिंगला थोडीशी 2 महिन्याचं अडचण वाटली, पण आता व्यवस्थित चालू आहे. नोकरीपेक्षा लाखपटीने धंदा चांगला. हॅलो. तर मित्रांनो, नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला. भले आपण दुसऱ्याचे नोकर बनण्यापेक्षा स्वतःच मालक का नाही होऊ शकत. आणि मला वाटतं आपल्या प्रत्येक मराठी मुलाने नोकर न बनण्यापेक्षा डायरेक्ट मालक बना, है ना. आणि मी कसं आहे, आपले जे नामदेवराव जाधव यांचा मोठा फॅन आहे. त्याच्यामुळे माझा पण कल जो आहे तो शक्यतो व्यवसायाकडे आहे. आणि आपल्या मराठी पोरांनी बऱ्यापैकी व्यवसाय करावे असं मला पण वाटतं. काय बोलताय? हे इकडे फिराव. काय म्हणताय? मराठीमध्ये म्हणतात हा नंबर सांगा. म्हणजे नोकरी. करी नोकरी. हा व्हॉट्सअपवरती बरोबर. हा नंबर बोला. नाश्ता केला नाश्ता भारी होता. चांगला होता ना. तर मित्रांनो, 9372 जर तुम्ही कधीतरी भिवंडीला आलात तर आपल्या या मित्राच्या स्टॉलला 53 नक्की सपोर्ट करा आणि येऊन जावा. 43 ठीक आहे. बस बाकी तुमच्याकडून या मित्राला एक सपोर्ट करा, बाकी काय नाही.